गाडी घेणं तर सोपं आहे, पण सर्व्हिसिंगला खरंच किती खर्च येतो माहितीये का? आज फक्त खर्चच नाही तर पैसे कसे वाचवायचे याच्या काही भन्नाट टिप्स पण देणार आहे। तर मित्रांनो, आपली फायनली आता काश्मीर ट्रिप कंप्लीट झाली आहे। खूपच खराब झाली आहे गाडी आणि आता आपण सर्व्हिस साठी चाललोय। ही आपल्या महिंद्रा XUV 300 आणि आताच्या 3XO च्या डिझेल व्हेरियंटची 5th सर्व्हिस आहे, कारण गाडी 40,000 किलोमीटरच्या अराउंड चालली आहे। पहिली 1000 किलोमीटरची सर्व्हिस सोडल्यास प्रत्येक 10,000 किलोमीटर्स नंतर किंवा वर्षभरात एकदा सर्व्हिस करणं कंपल्सरी आहे। महिंद्राच्या ऍप मधून अपॉइंटमेंट घेऊन मी पोहोचलो, पण तुम्हाला वेळ नसेल तर फ्री मध्ये कार पिकअप आणि ड्रॉप फॅसिलिटी पण अवेलेबल असते। कोणत्याही कंपनीच्या सर्व्हिस सेंटर मध्ये गेल्यावर हे नेहमी लक्षात ठेवा, ते आपल्याला व्हॅल्यू ॲडेड सर्व्हिसेसच्या नावाखाली अननेसेसरी गोष्टी चिपकवायला बघतात, ज्यात त्यांना मोठं मार्जिन असतं। ते जर तुमच्या फार गरजेचं नसेल तर ते कॅन्सल करा आणि तुमच्या सर्व्हिस बुक मध्ये जे ब्रँडने तुम्हाला रिकमेंड केलेले आहे तेच आणि तेवढंच ऍड करायला सांगा। या आपल्या 5th सर्व्हिसला महिंद्राकडून रिकमेंडेड होतं एसी फिल्टर, इंजिन ऑइल, फ्युएल फिल्टर, ब्रेक फ्लुइड रिप्लेसमेंट आणि ऑइल फिल्टर यासाठी विथ लेबर टोटल खर्च आला 10,000 रुपीच्या आसपास। पण मागच्या टायर्सचे ब्रेक पॅड्स आणि वायपर ब्लेड्स खराब झाले होते, जो ऍडिशनल वेअर अँड टिअरचा भाग आहे, त्याचे एक्स्ट्रा 4,000 रुपयाच्या आसपास लागले। त्यामुळे ओव्हरऑल बिल झालं 14,000 रुपयांचं। आणि याआधी गाडीच्या टोटल 4 सर्व्हिसेस झाल्या आहेत, त्यात फर्स्ट सर्व्हिसचे 0 रुपीज, सेकंडचे 3,500 रुपये, थर्डचे 4,500 आणि फोर्थ पासून लेबर ऍड झाल्यामुळे 7,500। एकंदरीत आधीच्या तुलनेत महिंद्राची सर्व्हिस आता खूप इम्प्रूव्ह झाली आहे। गाडी नीट अँड क्लीन दिली, लाऊंज मध्ये आरामात बसायला जागा, चहा पाणी सगळंच एकदम व्यवस्थित। तर मित्रांनो, जर तुम्ही गाडी घेतली असेल किंवा घ्यायचा विचार करत असाल तर हा व्हिडिओ नक्की सेव्ह करून ठेवा, कोणाला उपयोगी पडेल म्हणून तुमच्या मित्रांसोबत शेअर करा। आणि इन्स्टा फेसबुक वर फॉलो तर YouTube वर सबस्क्राईब करायला विसरू नका।